आम्ही निघतो. मी गाडी काढतो. अहिल्या मॅडम. बाय प्रिया. बाय. मला अनुष्काशी जरा बोलायचंय. मी आहे आतमध्ये. अनुष्का, तुझे विचार, तुझं बोलणं, प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्याची तुझी पद्धत खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे तुझी परीक्षा घेताना तुझ्यासारख्या इतक्या कणखर मुलीला तोडण्याचा प्रयत्न करताना ना, माझ्या मनावर काय आघात झाले ते मी तुला सांगू सुद्धा नाही शकत. तुझ्यासारखी एखादी मुलगी जर माझ्या आदित्यच्या आयुष्यात आली तर माझी अर्धी काळजी मिटेल. उद्या आदित्यचा वाढदिवस आहे आणि मला त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचंय आणि तू त्याच्या आयुष्यात येणं यापेक्षा अजून स्पेशल काहीच नाही असू शकत. मॅम, मी तुमच्या मतांचा रिस्पेक्ट करते, पण हा खूप मोठा निर्णय आहे. मला थोडा वेळ हवा. हो हो, ऑफकोर्स. तुझ्यावर कुठल्याच प्रकारची जबरदस्ती नाहीये. तू वेळ घे, विचार कर. फायनली तुझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे. पण मी म्हणाले तसं, उद्या आदित्यचा बर्थडे आहे आणि तुझा होकार असेल तर तू उद्या येशील. मी वाट बघते. येते. No celebrations as such. Yeah, I'll see you tomorrow. Bye. दादा! काय? अरे काय झालं? एवढं का खुश आहेस? अरे त्या अमेरिकन क्लायंटचा फोन आला होता परत. कुठला क्लायंट? अरे ते नाही का आपण त्यांच्यासाठी डेमो वेडिंग शूट केलं होतं ते वाले. अरे पण त्यांचा काय संबंध आहे? म्हणजे आपण तर ते प्रोजेक्ट कंप्लीट करून दिलं होतं त्यांना. मग परत का फोन करतायत? दुसरा प्रोजेक्ट. कसलं प्रोजेक्ट? अरे मागच्या वेळी केलं होतं तसंच रे. म्हणजे परत डेमो शूट? विचार सुद्धा आणू नको मनात. मी असलं काही एक करणार नाही यावेळी. मागच्या वेळी जे केलं होतं ते निस्तरता नाकी नऊ आले होते. आठवत आहे ना का विसरलास? नाही रे, मी विसरलो नाहीये, पण ह्यावेळी त्यांना डेमो वेडिंग शूट नकोच आहे. नो वेडिंग. मग ह्यावेळी त्यांना वेडिंगचे पुढचं हवंय. काय? म्हणजे आपलं ते जे कपल होतं ना, त्यांचा सुखी संसार बघायचा त्यांना. अरे ऐक ना, म्हणजे ते आपले प्रोडक्ट त्यांच्या डेली लाईफ मध्ये कसे वापरतात हे बघायचंय. म्हणजे मी परत पारू सोबत शूट करायचं आहे? येस. प्रीतम, मागच्या वेळी माझा नाईलाज होता म्हणून ते केलं, पण यावेळी मी परत ती चूक करणार नाहीये. अरे काय चूक आहे याच्यात? अरे काय मागच्या वेळेला काय चूक झाली होती? आपण आईला सगळं सांगितलं नव्हतं हेच ना. आणि मग ह्यावेळी रितसर सांगून करू ना. आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ आणि यंग जनरेशनचे युथ आयकॉन. अनु हे तेच आहेत ना ज्यांचे फोटो तू दिवसभर मोबाईल मध्ये बघत असतेस? सगळ्यांची कशी छान ओळख करून दिली, सगळं कसं व्यवस्थित सांभाळते. तुम्हाला बोलले ना, आदित्य सरांसाठी अनुष्काच परफेक्ट आहे. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. काय होतंय मला? आदित्य सरांच्या आयुष्यात त्यांच्या हक्काचा माणूस येणार आहे, ते बी देवी आईंच्या मनासारखं. किर्लोस्करांच्या घराण्याला शोभेल असा.
तरी बी मी का उदास आहे? मला का आनंद होईना? मला का वाईट वाटायला लागलं? काय बी कळतच आहे. नाही, आजकाल मी बघतोय तू मनातल्या मनातच बोलत असतेस, एकटीच बोलत असतेस, एकटीच हसत असतेस. काय चाललंय काय? बारब, काही काय बोलतोयस तू? हो, मग मला सांग, आज तू एवढी खुश कायस? खूप खुश बारब. मी रोजच तर खुश असते, माहित आहे ना तुला. अगदी गंमत केली काय? पण हे बघ, आज आदित्य बाबांचा वाढदिवस आहे, मला लय काम आहेत, मी जातो. ए बाबा थांब ना, ऐक ना. बारच आदित्य सरांचा वाढदिवस आहे ना, हा. मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. अगं पारू, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार, आणि दर वेळेला ते काही ना काही रूपात आपल्याला गिफ्ट देतातच. आपण कसं द्यायचं त्यांना? अरे पण बाब, आज तर त्यांचा वाढदिवस आहे ना. हे पारू, उगाच लाडात येऊन काही शानपणा नाही करायचा. मी तुला किती वेळेला सांगितलं, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार, आपण नोकर आहोत. आपण त्यांना काहीच कधी देऊ शकत नाही ना. पण बा, हे बघ, आपण त्यांना गिफ्ट द्यावी अशी आपली लायकी आहे का? सांग बर. बरं, हे बघ, मी आलो जाऊ. हा